हॅलो नमस्कार, मी रोहन कदम बॉय विथ फूड वाईब्स या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे. आणि आज आपण चाललो आहे मुलुंडच्या व्हेजीफाय आउटलेटला. सो आता घरातून निघालो, घराकडून ऑटो पकडली आणि स्टेशनच्या दिशेने निघालो. आणि स्टेशनला पोहोचताच मला आठवतं की अरे आपला पास संपलेला आहे. तर मग मशीनमधून लगेच तिकीट काढलं आणि ट्रेन पण येणार होती. तर पळत पळत ट्रेन पकडायच्या नादात असं कळालं की ट्रेनच लेट आहे. आणि लकीली आपल्याला CST ची ट्रेन मिळालेली आहे. ट्रेन पकडली आणि मुलुंडच्या दिशेने निघालो. मुलुंडला उतरलो आणि ऑटो पकडून नीलमनगर व्हेजीफाय, आपलं व्हेजीफाय हे नीलमनगरला आहे ईस्टला. तर आपण ऑटो पकडली आणि हा भाई ऑटोवाला तर असा ऑटो चालवतोय जसं काय रनवेवर विमान चालवतोय. आता मी व्हेजीफाय कॅफेला पोहोचलेलो आहे आणि मी जशी एंट्री करतो तसाच माझा फोन रिंग होतो आणि समोरून असा आवाज येतो, व्हेजीफाय कॅफे. आय वॉज लाईक येस. ते बोलतो आम्हाला 10 पोर्शन केंटकी फ्राईड वेजच्या स्पेशलची ऑर्डर द्यायची आहे. बोलो ओके, कुठे हवी आहे ते बोलतात तुम्हाला सदरलँडला ऐरोलीला तुम्हाला ड्रॉप करायला लागणार. आय वॉज लाईक ओके, सदरलँडला तर कोणतरी माझ्या ओळखीचं जवळचं व्यक्ती काम करतं, त्यांनी तर नसेल दिला नंबर. बट आय वॉज लाईक नो. आणि मी फोन ट्राय करतोय तर फोन पण नव्हता लागत. नंतर कळतं आमच्या मॅडमच्या ग्रुपनेच आपल्या व्हेजीफाय कॅफेला ऑर्डर दिलेली आहे, ते ही 10 पोर्शन केंटकी फ्राईड व्हेज. आय वॉज लाईक अरे मग तू मला आधी का नाही सांगितलं, मी रेडी केलं असं. शी वॉज लाईक आय वॉन्ट टू गिव्ह यू सरप्राईज. आणि ते मला बघून खूपच आवडलं आणि त्यांचा नंतर रिव्ह्यूही खूप छान होता. सगळ्यांनाच आवडलं ते आणि आय एम सो थँकफुल टू दॅट. आता शेफ स्पेशल फ्राईड व्हेजची ऑर्डर होती 10 पोर्शन सदरलँड ऐरोलीला. तर ती ड्रॉप करून आलो कारण की पोर्टर बुक केलेला त्या क्लायंटने. बट ते पोर्टरवाल्याला गेला 17 मिनिट्स आणि मला पोचायला 7 मिनिट्स लागत होते. शेवटी मीच गेलो आणि 2 पोर्शन्स किमा होता इथे, तर तोही संपला. तर आता तेच बनवायचं प्रिपरेशन्स करतोय. सर थोडी धावपळच चालू आहे आणि मी ना असं किचनमध्ये कधी खात नाही. मला खूपच भूक लागली आणि बाहेर बिझनेस चालू आहे. इथे आपल्या व्हिडिओला ऑडिओ होता, बट काय झालं कॅफेची म्युझिक चालू होती म्हणून ती बॅकग्राऊंडला वाजत होती. तर मग कॉपीराईट जायला नको म्हणून मी ॲक्च्युअल ऑडिओ होता तोच म्यूट करून ठेवला. आणि मी इथे माझ्या टीम मेंबरला सांगायचा प्रयत्न करतो, प्लीज ऑर्डर संपल्यावर क्लीन करत राहा, म्हणजे जेणेकरून आपलं टेबल क्लीन राहील आणि आपण हायजीन स्टँडर्ड मेंटेन करू शकतो. आणि हे प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे. हा एक आपला वन ऑफ द टीम मेंबर आहे ऑगी, त्याचं नाव अजय आहे हे. आणि मी केंटकी फ्राईडला सिझनिंग करतोय जो आपला बेस्ट सेलर आहे. आणि मी एका टीम मेंबरला सांगतो की दुसरा एक पोर्शन केंटकीचा मारा, कारण की ऑर्डर चालूच होते कंटिन्यू. आणि मी आता ते डायनिंगची ऑर्डर आहे आणि मी ती प्लेस करतोय. आणि मी त्याला सांगतोय की त्याच्या खालचा ट्रे दे जेणेकरून मी ती ऑर्डर प्लेस करू शकतो. आणि मी असल्यावर त्यांना काय होतं माहीत नाही, माझं एका सांगण्यावरून ते ऐकतच नाही. ते असे ठरवतातच की मी आल्यावर मला त्रास द्यायचा. पण आमचा हा फन पार्ट चालू असतो, मजा येते त्यांच्यासोबत काम करताना. खूप कमी वय बट खूप छान काम करतात, पार्ट टाईम जॉब करतायत ते. आणि असे करत करत आमची हा दिवस एंड होतो आहे. आणि आता क्लिनिंगचा पार्ट आहे, तर ऑगी आणि मीच होतो, म्हणजे हा अजय आणि मीच होतो. आणि त्याला मी म्हटलं तू किचनचा पार्ट क्लीन कर आणि मी डायनिंगचा स्पेस आवरतो आणि तू किचन कर. मग नंतर असं कळतं की मला थोडीशी त्याला हेल्प करावी लागणार किचनमध्ये पण, कारण की कामं खूप होती. आणि त्याला मी हेल्प करायला क्लिनिंग करायला, टेबल टॉप करायला हेल्प केली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोड्या वेळाने तिथून निघतो, मेक शुअर करतो की सगळं क्लीन आहे. आणि आता अशा प्रकारे किचन हे बँकॉक क्लीन झालेलं आहे. फ्लोअर पण मस्त वॉर्म वॉटरने वाईप करून फ्लोअर ब्रश करून झालेला आहे. असंच रोज वाइंड अप करून माझी टीम व्हेजीफायला क्लीन ठेवून निघते. आणि मी पोचलेलो आहे माझ्या सोसायटीमध्ये. जसं घर जवळ येतं तसं खूप बरं वाटतं, कारण की आता मला माहिती असतं की मला मस्त फ्रेश होऊन काहीतरी सुंदर खाऊन असं रिलॅक्स व्हायला मिळणार आहे. माझ्या लहान मुलासोबत खेळणार आहे, बायकोशी छान छान गप्पा मारणार आहे आणि झोपणार आहे. मी पोचलेलो आहे. आणि तुम्हाला जर का असे व्लॉग्स आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. व्हॉइस ओव्हर पहिल्यांदा ट्राय केला आहे, तो कसा झाला आहे तोही नक्की कळवा. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.